नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. लाडकी बहीण योजना ही निरंतर चालणार, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक. आणि भाजपमधून 80% लोकांचे आमच्याकडे इन्कमिंग, शरद पवार यांचे वक्तव्य. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महायुतीत रामटेकची जागा कोण लढेल यावरून खल होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना शिंदे सेनेची उमेदवारी जाहीर करीत भाजपमधील इच्छुकांना धक्का दिलाय. रामटेक मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण काल शिंदे यांच्या हस्ते पारशिवनी येथे करण्यात आले. या सभेत जयस्वाल यांच्या मागणीवरून शिंदे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबईतील निर्मल नगर मध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. शनिवारी 12 ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक केली आहे. 28 वर्षीय लोणकरचा पोलीस शोध घेत होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शुभम लोणकर याने एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगने ही हत्या केल्याचा दावा त्याने पोस्ट मधून केला. त्यानंतर पोलिसांनी लोणकर भावांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मागील 2 महिने आमच्या पक्षाकडे येणाऱ्या लोकांची आवक वाढली आहे. आमच्याकडे येणारे 80% लोक भाजपमधून येत आहेत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सांगितले. शिस्तीचा पुरस्कार करणारा पक्ष अशी ओळख असलेल्या त्या पक्षातून लोक आता बाहेर पडत आहेत. जुन्या काळातील जनसंघ किंवा भाजपचा कार्यकर्ता संघटनेची चौकट मोडून कधीही बाहेर जाणारा नव्हता. त्याचे कारण तेव्हाचे नेतृत्व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारे होते. आज ही स्थिती राहिलेली नाही. ठराविक लोकांच्या हातात सत्ता ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे लोक बाहेर पडत आहेत. हा अनुभव त्याच पक्षातील एका नेत्याने मला सांगितल्याचेही शरद पवार म्हणाले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 19 ऑक्टोबरला अखिलेश महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मुस्लिम बहुल मालेगाव विधानसभा मतदारसंघात अखिलेश यांचा कार्यक्रम असणार आहे. सध्या समाजवादी पक्षाचे 2 आमदार आहेत. महाराष्ट्रात जवळपास 18 जागांवर समाजवादी पक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. जानेवारीपासून ही योजना बंद होईल असा आरोप राज ठाकरे यांनी सरकारवर केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना ही 5 वर्षांपर्यंत चालणार असून या योजनेसाठी लागणारा निधी सरकारने राखून ठेवलाय. त्यामुळे विरोधक काही बोलत असले तरी ही योजना निरंतर सुरू राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनेक लोक वल्गना करतायत, अनेक लोक चुकीचं सांगतायत. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेकरता आवश्यक तेवढे सगळे पैसे हे बजेटमध्ये ठेवलेले आहेत. ही लाडकी बहीण योजना आताही चालणार आहे, नंतरही चालणार आहे, निवडणुकीनंतरही चालणार आहे, 5 वर्ष चालणार. वल्लभभाईचा पुतळा चीनवरून आलेला आहे, मात्र शिवाजी महाराजांच्या तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. मुंबई येथे शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. त्यामुळे आता वाघमारे हे तुमसर विधानसभा मतदारसंघातून तुतारी हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. सोहळ्याचे आपण सगळे साक्षीदार आहात. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आपल्यापैकी 90% कार्यकर्ते यांनी सतत भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा आपला प्रवेश झाला 2010 साली, तेव्हा आपण एक घोषणा देत होतो, जनता के सन्मान में भाजपा मैदान में, अशी आपली घोषणा होती. मी जेव्हा सुधीर भाऊ मुनगंटीवार प्रदेशाचे अध्यक्ष होते भाजपचे, तेव्हा त्यांना हा प्रश्न केला होता की सुधीर भाऊ, जनता के सन्मान में भाजपा मैदान में म्हणजे काय? तेव्हा सुधीर भाऊंनी सांगितलं होतं की आपण आपल्या पक्षामध्ये लोकशाही आहे, जो जनतेमध्ये आहे, जनतेच्या कौल घेऊन आपण तिकीट वाटतो. आणि जेव्हा 2019 ला मला असं वाटलं की मी या पक्षाचा आमदार आहे आणि दिल्लीमध्ये किंवा मुंबईत राहून उपयोग होणार नाही, तर 2014 ला मला 73,000 मतदारांनी भाजपच्या सिंबलवर मतदान केलं होतं. 2019 ला जेव्हा माझी तिकीट कापली, तिकीट कापायच्या पहिले देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री होते. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र.
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. कोल्हापूर संस्थाचे जहागीरदार सरलष्कर बहादर कैलासवासी श्रीमंत बाबाराजे खर्डेकर यांचे पुत्र उद्योगपती श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचं काल दुःखद निधन झाले. ते सातारचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सासरे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार असून त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील भवानी हाऊस या त्यांच्या राहत्या घरापासून काढण्यात आली. त्यांच्यावर साईराजा फूड पार्कच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी सातारा, फलटण येथील विविध संस्थानिक घराण्यांचे मान्यवर तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा नेस्तनाबूत करण्याचं काम राजकीय पक्षांच्या माध्यमातून चाललंय अशी टीका छावा मराठा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केली आहे. छावा मराठा क्रांतीवीर सेनेच्या जालन्यात आयोजित कार्यक्रमानंतर गायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधक सरकारच्या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालताय असा आरोप देखील गायकर यांनी यावेळी केलाय. मनोज जरांगेंनी काय निर्णय घ्यावा किंवा घेऊ नये हे बाकीच्या बगल बच्च्यांनी सांगू नये असा हल्लाबोल करण गायकर यांनी केलाय. की बाबा या राज्याला नेमकं काय पाहिजे, राज्य कसं चाललं पाहिजे, राज्यकर्त्यांची भूमिका काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी हे विसरलेल्या आहेत. म्हणून विसरलेले सत्ताधारी आणि त्याच विसरलेल्या सत्ताधाऱ्यांना साथ देणारे विरोधक यांना आजच्या या दसरा मेळाव्यातून छावा क्रांतीवीर सेनेचा जाब विचारला जाणार आहे. राज ठाकरे असं म्हणतायत की मराठा समाजाला हवं असलेलं आरक्षण जे आहे ते सरकार देऊ शकत नाही. सत्ताधारी देखील तीच मागणी करताय, विरोधक देखील तीच मागणी करताय. मात्र हे फक्त मतं मिळवण्यासाठी त्यांचं चालू आहे असं राज ठाकरे म्हणतात. नाही, राज साहेबांना काय अभ्यास आहे तो त्यांच्या जागेवर असेल. आरक्षण देण्याची भूमिका ही सरकारची असते, त्याला सहयोग करणं हे विरोधकांचं काम असतं. पण त्यांचं एक मत बरोबर बी आहे की हे फक्त मराठा समाजाला खिळवत आहे. पण राज साहेब सुद्धा काय करताय, तेही तीच भूमिका घेताय ना की आर्थिक निकषावर द्या. आता शक्य आहे का ते? आणि त्याच्यात किती वर्ष जातील? मराठा समाज आधीच 40 वर्ष त्या आरक्षणापासून दूर असताना राजकीय लोकांनी असे वक्तव्य करून मराठा समाजाला आडकाठी घालू नये. आणि सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही बघितलं असेल परत एकदा काही जातींचा समावेश ओबीसीत केला. अरे मराठा समाज इथं त्यांची मुलं आत्महत्या करताय, सातत्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात लढा देत आहे. जरांगे पाटलांच्या माध्यमातून सुद्धा कोटीचे लोक एकत्र येऊन मागणी करत असताना त्या समाजाला तुम्ही ओबीसीत घेत नाही. ज्यांच्या मागण्याच नाही अशा समाजाला तुम्ही ओबीसीत घेतात. याचा अर्थ सरकार जाणीवपूर्वक आणि विरोधक सुद्धा त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीला खतपाणी घालताय असा आमचा थेट आरोप यांच्यावर आहे. राज्यातील मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रातील जनतेशी काही घेणं देणं नाही अशा पद्धतीने मुख्यमंत्री वागतायत. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतायत. बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना या विषयीची चिंता न करता मुख्यमंत्री शिंदे हे भ्रष्टाचारातून उभे केलेल्या पैशातून त्यांच्या पक्षाचे टीजर व्हिडिओ दाखवण्यात गुंतलेत. अशा मानसिकतेच्या लोकांबाबत काय प्रतिक्रिया द्यावी हाच एक मोठा चिंतेचा विषय असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. बघा की राज्यातला मुख्यमंत्री ज्याला महाराष्ट्राच्या जनतेबद्दलचं घेणं देणं नाही अशा पद्धतीचं आज मुख्यमंत्री वागत आहे.
महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतात आहेत, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आत्महत्या करतात आहेत, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या सगळ्या विषयाची चिंता न करता मुख्यमंत्री आपले टीजरच भ्रष्टाचाराने जे पैसे उभे केलेले आहेत त्याच्याबद्दल आपले टीजर दाखवण्यामध्ये गुंतलं असते, तर या अशा मानसिकतेच्या लोकांच्या बद्दलची काय प्रतिक्रिया द्यावी हाच एक सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हे जे काही दसरा मेळावा आणि ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत याच्यावरची काय प्रतिक्रिया द्यावी हा काही प्रश्नच नाही. महाराष्ट्रातली जनता हाच आमच्यासाठी केंद्रबिंदू आहे आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल, गरीब असेल, आमचे शिकलेले मुलं मुली असतील त्यांच्याबद्दलचा चिंता करून त्याला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. म्हणून ही जी दसरा मेळावे आहेत त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. येथील विंचूर चौफुलीवर जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर मनोज जरांगे यांनी या ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांना विनंती केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर शहरातील जुना मोंढा भागातील भवानीनगर मध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या दांडियाच्या वादातून काल नशेखोर तरुणांनी धुडगूस घातला. यावेळी मोठा तणाव निर्माण होऊन हाणामाऱ्या देखील झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये एका गटाने काही घरावर तुफान दगडफेक केल्याने संतप्त महिलांसह मोठा जमाव रस्त्यावर आल्याने मध्यरात्री या भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्तांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सर क्या घटना है? जूना मुंडा परिसर में भवानी नगर में अभी रात के करीब 11 बजे के आसपास एक हमारे को खबर आई थी कि 200 लोग यहाँ पर जमा हो चुके हैं. उसके बाद हमारी टीम यहाँ पे सीपी सर, सभी डीसीपी, एसीपी, सारे इंचार्जेस हमने यहाँ पे इमीडिएटली यहाँ पर पहुँचे तो हमने पाया गया कि कंप्लेनेंट सुमित थोरात के घर पर करीब 8 लोगों का उन्होंने अभी तक हमारे को कंप्लेंट में नाम दिया है. वो लोग वहाँ पे घर में घुसे और उसमें मारापीटी हुई है. इनकी बेसिक कंप्लेंट ये है कि ये जो 8 लोग हैं और इतर बाकी लोग हैं ये यहाँ पे आके नशा करते हैं, यहाँ पे आके रास्ते पर रोक के केक काटते हैं, रोज़ शाम को परेशान करते हैं. इस चीज़ को चलते चलते इनमें झगड़ा हुआ और उन्होंने सुमित नाम के इंसान को मारा है. इसमें से जो 8 आरोपियों का नाम इन लोगों ने हमारे को दिया है इसमें हिंदू और मुस्लिम दोनों ही रिलीजन के लोग इन्वॉल्व हैं. महिलाओं का भी नाम उसमें आरोपी में है. तो अभी जो हमारे निर्देश में आया है पुलिस के निर्देश में कि इस चीज़ को वायरल किया जा रहा है कि मुस्लिम लोगों ने घुस के सुमित के घर में जाके मारपीट की, ऐसा बिल्कुल नहीं है. तो मैं शहरवासियों से कहना चाहूँगा कि आप अफवाहों पर विश्वास ना करें. पुलिस यहाँ पे स्पॉट पे पहुँच के पूरा हम लोगों ने तहकीकात की है और इसमें हिंदू मुस्लिम चीज़ कुछ भी नहीं है.
अमरावतीच्या मेळघाटमध्ये आमदार राजकुमार पटेल यांच्या मतदारसंघात 707 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या उपस्थितीत पार पडला. राजकुमार पटेल यांच्या राजकीय भविष्यात कुठेही अडचण येणार नाही, ते 2 महिन्यानंतर पुन्हा विधिमंडळात दिसतील असं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केलंय. स्वतःच्या मतदारसंघामध्ये निधी कसा आणायचा असतो हे 288 आमदारात जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ते राजकुमार पटेलांकडनं शिकावं लागेल. दुसऱ्या कुठच्याही आमदाराकडनं शिकण्याची गरज नाही. आणि म्हणून राजकुमारजी आणि आमचे सगळ्यांचे संबंध हे अतिशय घरोब्याचे संबंध आहेत, अतिशय निकटचे संबंध आहेत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये राजकुमार पटेल यांच्या आयुष्यात राजकीय कुठची अडचण येणार नाही हा शब्द देण्यासाठी आज आम्ही या व्यासपीठावर उपस्थित आहोत आणि या भूमिपूजनासाठी देखील उपस्थित आहोत. राजकुमारजी, आज महिलांची असलेली संख्या खरोखरच तुमचं कौतुक केलं पाहिजे. 12 वाजल्यापासून आतापर्यंत आमच्या सगळ्यांची वाट बघत हजारो महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि या ऐतिहासिक मैदानावर तुम्ही हे सभा घेण्याचं नुसतं धाडस केलं नाही तर राजकुमारच या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी सभा घेऊन दाखवू शकतो हे तुम्ही आज सिद्ध केलंय. वेळ झाली आहे या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.